आणि आरक्षण देण्याचा अधिकार मुळात सरकारला आहे का हा सवाल उपस्थित केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। राज ठाकरे आजच्या या आरक्षणाच्या विधेयकासंदर्भात नेमकं काय म्हणाले पाहूयात। या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे, पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं, मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं। हे तोंडाला पाळणं पोषण्याचं काम सुरू आहे। तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे। त्याचा पुढे काही झालं नाही। राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का? ही गोष्ट आहे केंद्राची, ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची। 10% दिले म्हणजे काय केलं तुम्ही? कशात 10% दिलं? तुम्हाला अधिकार कोणी दिले? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार, परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं, आता आम्ही काय करू शकत नाही, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या, याला काय अर्थ आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।